हो राव चुकलोय आपण. राम राम राम. कशात चुकलो सर काय चुकलो उलट बारीक केलं हाणलं तेच. अरे बारीक इलेक्शन आलंय जवळ. काय म्हणतात लोक गावातली. होय पण तरी तुमच्या बाल्यासाठीच मी येऊन सांगितलं. अरे बाल्यासाठी सांगितलं पण इलेक्शन नसतं मग आपण काय पण केलं. चार्ज लावून आहे चार्ज ना बाबा ह्यांच्या नाव गेलो आणि कसं घरी पोर येते घरी पण तुला काय वाटतंय चुकत झाली की नाही. आपली चूक झाली. चुकले त्या पोरांना बोलून आपण जरा त्यांची माफी मागू. माफी मागतो पाया पडतो. सरपंच इलेक्शन आलंय जवळ. गावात जर त्यांनी गोंधळ घातला तर पार्टीचं तर राहीलच. आपण तोंड लावाय पण आपल्याला सापडणार. मग काय होईल ते बघू. नाही नाही आपण काय करू संध्याकाळी त्यांना शेकोटीला बोलू तिथं. बर शेकोटीला बोलून त्यांना ते समजूत काढू त्यांची तसं आपण बोलू. माफी नाही अरे तू ग बस तुला काय कळत नाही. येडाय काय तू. माफी राव सरपंच मागायला होता काय. त्यांनी पण मार दिलाय आपण पण मार दिलाय. त्यांना माफी मागू आपण ए, तुला काय कळत नाही. माफी बी काय मागायचं नाही. तुला पडलं तरी चालू इलेक्शनला. माफी बी काय मागायचं नाही. ते सांगू समजून. नाही ऐका सरपंच आमरेची आजी आजारी आपण असला गोड केलाय. आपल्याला गाव पण नाव आपण तिच्याकडे जाऊ. तिथं काय असं मी मग सांगितलं ना डॉक्टरांची भेट घेऊन आपण काय असेल तिथं बिल त्याला नसले पैसे मिळले कोणाकडे तर करूच आपण. त्याच्या आजीचं माझी भेट नाही काढून सगळं द्यायचं नाही. आपण बिल भरलंय ती सगळं करू ना. माफीने काय मागतो त्यांची. नाही एवढी शाळेत का नाही. ऐका तुम्ही तेवढ्या वेळेस जर आपण निवेदन रानकुणी तुम्ही काय माहिती ऐका की त्यांना संध्याकाळी बरोबर शिंगऱ्याला बोलवायला लावतो. त्याला घेऊन बोलू. मी बोलतो त्यांना तुमच्याकडनं. हा तुम्ही काय बोल नका. मी सांगतो त्यांना. बघू ऐकलं नाही ना बघू मग तेवढे पर्याय बघू काय ते. थोड्या वेळाने जाऊन त्या सगळ्याला घेऊन ये. त्यांना म्हणायचं बोलवलंय तुम्हाला हाणाची गरज नव्हती रे. तुम्ही मोकार गेला पण काय त्यांनी सगळ्या गावात बोबाटा उडावला ते. मग बोबाटा गेला मग रेमटाच माहित ना. मग रेमट परत आपल्याला आपलीच चूक झाली. हे तू थोड्या वेळाने आण त्यांना बोलून जरा. तुला काय करायचं तू नुसतं म्हण त्यांनी बोलवलंय तुम्हाला चौघाला बोलवलंय म्हणायचं तिथं मंदिरापाशी. का मग राहिलं द्यायचं का परत. तुला तू पुढचं राहणार तेवढंच करायला का बोलून बोलतोय ना त्याच्यामुळे तुझ्यामुळे तर ही वाढतोय प्रकरण. परत तयारी आपल्याला काय काय आपण मागा सोडलंय गपची बसलोय. आता येऊ दे बरं मग बघू काय एक तर बोलून घ्यायचं काय ते सांगू त्यांना आपण समजू. आणि तुला सांगितलंय तेवढंच करत जा. तू पुढचं रान हाणत जाऊ नको. नाही पुढचं कशात रान होते. तुम्ही शांत बसा आपली काय करू. बरोबर त्यांना बोलून घ्या आपण समजून सांगू. ऐकलं तर ठीक आहे नाही ऐकलं तर मग आपण करू काय ती. नाही पण ती पण पोर ऐकणार. मला माहित आहे 100% ते ऐकत असतात. बघू काय. आणि आग एकाच माणसाने लावली तुम्हाला तर माहिती का सगळं कळलंय आपल्याला. पण आता ती कसं तू पण सांगत आला ते आमरेनी लय कालवा गेला ह्याच्या मागचं दुसरंच राजकारण असेल. बघायला का आपल्या म्हणजे भाषा मागायला त्यांच्या सामील झालाय. हा त्याला पण त्या भांडणात बघितलं ना ती कसं मला धरून ठेवलं होतं त्यांनी. थोडं यायची नव्हती मग बघू काय असेल. आणि चला बघू काय असेल. आम्ही निघतो तू त्यांना थोड्या वेळाने घेऊन ये तिकडे मंदिरापाशी बोलवले म्हणा. बरं चालतं. काल चुकलंय तुला तरी कुठे दिसणार आहे. कुठे जवळ तू जाकी घरी. अरे मग मला पाणी हात कडून दिले हाणलेला चल येतो मला थोड्या वेळाने येतो का मग.
असे का झाले ते सरपंचाची जरा भांडणं झाली ग थोडी. किती नालायक माणसं आहेत रे. असू दे आता काय त्यांचा वेळ आहे माझा वेळ आहे एक दिवस. आपण काव्यामुळे ग बस जाऊ दे आपण. ती त्याच्यामुळे तर ग बसतोय ना आम्ही. जीजी बरी का आता? जिजी बरी आहे अगं तिला पैसे पोरांनी दिले सगळ्यांनी बरं झालं सगळ्या गावात पैसे मागतील रुपये दिले नसतील. कसं काय पडले रे जीजी? पाय ठेस लागले गे तुला ठेस लागले मी तिथं. आता कुठं चालली तू? नाही मी घरी डबा आणायला चाललेली आता. जेवण ते कुठे जेवतो आता? देवड्या शकल्या ते आणून देतात. कधी जेवण नसतं तर मला सांगायचं. हा चालते जाऊ का मग? हा चालते जातो मी बी आता घरी. थंडी पडली हा. जास्त थंडी आज. मामा शिटर बिटर घाला जरा. नाही घरी ठेवलंय. बरा आला आमच्या उराव बसायला सरपंच गड आणल्यावर होय. सरपंच भारी वाटते. तू काय कर मग ती आपलं काय ठरलं त्यांना घेऊन ये जा. त्यांना होय. त्या पोराला घेऊन ये. लवकर पळ. चौघांना घेऊन ये चौघांना घेऊन लवकर या जायचंय आम्हाला. जरा गार झाले जरा गरम करू टाका जरा. मामा टाका सासू लवकर लय थंड वाजायला. आज असली भांडणं झाल्या म्हणल्यावर काय वेचून तुझं मॅटर माहिती झालं तर लय हाणते ना आपल्याला. तुम्ही लय पुढचा विचार करता लागा. उजळण तिथे उजळण बघ पुढच्या पुढे. जाऊ द्या जेवणात बेतले बाहेर झालं बरं का देवड्या. खरंच खास केलं का जेवण. बाहेर काय करतोय इथं? तू निघ तू कशाला आला चल तू तो तर घरी भांडणं लावलं तू गप चल निघ. बाबा तुझ्या पाया पडतोय तुझा आहे पाया पडतो त्याच्या. अरे जाऊ दे बाबा ही पुन्हा कुठं खाता आणि काय तर ती मत बोलू नये. कशाला बोलवलं सरपंच? अरे काम आहे तुमच्यापासून थोडं म्हणजे आणि खाण्याचे का? काय म्हणतो रे? कुठं काय तवा कशाला बोलवले म्हणले? अरे काम आहे तुम्हाला बोलवलंय सरपंचाने. तुझा तर या मला सांगायचं काम नाही. आम्हाला नाही हा? बरं चल तू चल पण काय मार खातो का कसा कोण खातो? असं पण आहे मुका मार दिलाय तुम्हाला मागाशी आम्ही बघा आता शेका काय म्हणतो शिकार आणली बाबा. भांडणं केलं तर मग आता बोललोय आम्हाला. आणि काय तुला नाही काय तुमचं काय बसतोय बसतोय मामा सासू टाका जरा. बस की खाली. बेहला बेह वाटतंय. अरे बस टाकल्या नाही आता हाणत बस. प्लॅन काय तुमचा आता? आता प्लॅन काय आहे? खाली बस ना. बुड तर टेकव. मला बेहच वाटतं. ए यार बस खाली. बस खाली. मामा जरा सरपण टाका अजून. लईच गार लागायला लागले सर. थंडी जास्त आहे आज. थंडी सुटली ना. बरं अमर बोला की. ती काय झालं असेल मग ज्यावेळेस तू गावातल्या माणसांपाशी बोललास बोललोच नाही सर तुम्ही. तू बोलला सिगरेट ऐकली आम्ही काय माझ्यापाशी आला असा पैसा तर मी तुला पैसे दिले असते तर मी करणार असल्यामुळं अहो ऐकून घे. तुम्ही एक लक्षात घ्या. ती घरी गेलता ना. ऐकून तर की सरपंच काय मध्ये बोलू नका. थांब जरा. मध्ये बोलणार काय चाललंय बोलतात ना. तुम्ही बोला मी बोला बोला. हा बोला. मी जर इथं असतो तुला पैसे दिले असते मी कारवाळा असल्यामुळं मी काही इथं नव्हतो जी लोकांपाशी बोलला आम्ही लोकांपाशी मी बोललोच नाही. तुम्ही सगळं सिंगऱ्याचं खरं तर आम्हाला बोललोच कसं तुम्ही. तू काय का व्हायना बोलला शेंगरीने ऐकलं का नाही आम्ही बोललोच नाही. तुम्हाला मी नाव ठेवलीच नाही. तुला काय असेल ते आम्ही आता पथारीकडे जाणार आहे इथं आम्ही काय काय असेल ते बिल पण मिटणार बिल नाही आमचं आम्ही भरलं. नाही भरलं बिल. तुम्हाला 2 शब्द गोडीत सांगतो. तू म्हातारीला माझ्याकडे पैसे मागायला मी बोललो तुला नाही म्हणून. सरपंचाचा आमचा विषय झाला. सरपंच म्हणलं बिल मी सगळं तिथलं घेतो. आम्ही बिल भरलं. आणि जे आपलं मागं मारामारीचं जे झालंय झाला ती मिटवायसाठी आता चुकलंय दोघाचं पण तुम्ही सांगितलं नाही म्हणताय आणि आम्ही हाणमार केली. समजून घेऊ. अहो, समजून घेता पण तुम्ही प्रत्येक गोष्ट त्याची खरं कशी आणणार? अरे आता ती मी स्वतः तिला ऐकलं शिया नाही म्हणतोय होती त्याचं खरं करताय सारखं. ते ऐकलं म्हणतोय काय म्हणते रे. प्रत्येक मध्ये प्रत्येक बोलत गोष्टीला असताना मध्ये काय आम्ही बोलतो? मार खायचं तुमचा तुम्ही तुमच्या माणसात खरं करता. मग आम्ही काय नागरिक आहे कोणी गावामध्ये आम्ही काय मार खायचं? तुम्ही नाहीतरी चौघा नाहीत ना तुमचं बरेच बरं झालेलं आहे पण आता जाऊ दे काय झालं असेल झालं असेल मग सरपंच तुम्हाला कोणतरी येतं काढे टाकून जातं तुम्ही बी ध्यान ठेवता राव तेवढं. तुम्हाला ऐका सरपंच
प्रत्येक वेळेस आमची चूक दिसते. आम्ही एक समजा आम्ही ऐका माझं ऐका 99 चुका आमच्या असतील. 99 चूक एक तरी एक रात्री आम्ही बरोबर असेल का नसेल तुम्हाला बोलला का देऊ बोललं तसं नाही. पण सरपंच तुम्ही आमच्याकडून विचार करायला पाहिजे राव. आज माझी आजी मरणाच्या दारात आहे आणि तुम्ही 12 आज माझ्या अंगावर. तुझ्या परस्पर आम्ही जाऊन बिल मिटणार होतो. आम्ही बिल भरले. बिलाची आम्हाला गरज नाही कारण हे टप्पे आमच्या मित्रांनी दिले. सगळ्यांनी गोळा करून बिल भरले आम्ही सगळे झाले. बोलवले कशासाठी ते सांगा आम्हाला. अरे ती मगाशी आपली जी भांडणं झाली ना दुपारी त्याच्यासाठी तुम्हाला बोलवलंय की झालं गेलं करून द्यात. आम्ही पण माफी मागतो तुमची. गावात काही चर्चा नको म्हणून तुम्हाला बोलून घेतलं. आता ह्यांनी सांगितलं म्हणून आम्ही तुमच्या आमचं एक म्हणणे बरं का आमची तुमची काय दुश्मनी नाही. कारण बऱ्याच गोष्टी बी आम्हाला तुमची बी साथ पाहिजे आयुष्यामध्ये काय. तर आमचं कधी तुम्ही शिंगऱ्याला द्यावं का. जरा नीट आहे पोरा. तुझ्या डोळ्यानी कानाने नीट बघितलं ऐकलं तर तू आमच्याकडे येत जा काहीतरी गोष्टी घेऊन. हा भाऊ चौक बसले होते आता झालं फोन गेला काय झालं झाला असेल तिथून पुढं परत असं झालं नाही पाहिजे. तुमच्याकडून बी झालं नाही पाहिजे आमच्याकडून बी नाही. आम्ही प्रत्येक वेळेस यायचं शिवाय तुम्ही यायचं शिंगर. तुम्हाला एकच सांगेल चुकला की आम्ही करायचं ते. तुम्ही चुकलं तर आम्ही चालू करताय. नाही थांबा थांबा आम्ही चुकणार कशा नाही तुम्ही प्रत्येक वेळेस आमच्या माझ्या पोरांना मारता. कुणाला मारलं तुझ्या काय तुम्ही आता काही तर खोडी असते ना त्यांची सरपंचांनी त्या दिवशी त्यांची खोडी असल्याशिवाय आम्ही मारत नाही. तुम्ही आम्ही बोलवलंय कशाला. तुम्ही श्रीमंत माणसं आहे, तुम्ही सरपंच तुम्ही पदावर आहेत आम्ही गरीब पोरं. तसं नाही तसं समजून घेऊ नका. तुम्हाला जर तसं रगडा घातलं रगडा तुम्ही काय अडचण नाही. अरे तसं समजून घेऊ नका. आपण सगळे एका गावातले. मग ही तुम्हाला आधी कळायला पाहिजे होतं ना. अरे पण ह्या पोराने ऐकलं म्हणूनच हे झालं ना सगळं. मामा सासू टाका जरा. आले दूर होते त्यांनी. नाही ना चालू. जाऊ का काय करायचं अमर हो. आम्ही जर ठरवलंय की पोरांना सांगून ऐकलं तर त्यांनी बरंच झालं. काय तुमचं सांगा. आम्हाला तर काय आम्हाला तुमचं ऐकायचंच आहे. आम्हाला तुमची मला तर वैयक्तिक सरपंचाची लय गरज आहे. बरं मग झालं ह्या गोष्टी जरा करा चहा पाणी. जातो दिवडन बँकेच्या तिथून बसा ते. लवकर या जरा जायचं. लवकर लवकर या. मामा सासू टाकला की राव काय तुम्ही 2-2 काड्या टाकता एकाच आणल्या गत. का सासू बिसू आहे का नाही तुम्हाला. टाका उचलून ह्याच्यात. तुझ्या 2 काड्या आणता येईल. होय बघा काय म्हणतोय बघा बरं. जाळात हात घाल जरा गरम कर. जाळ आहे तुम्हाला. कप घे तू मी तांदूळ चाटा. ऐकी त्यांनी आपल्याला दुपारी हाणलंय ना त्यांची मजाच करू. नाही नको काय तर कुठं होईल. आता ह्याला चहा पाच आणि कुठं काय पाच हे आपले वापस झाले. काय कुठं झाले पण कालचाच कुठं अजून आपल्या आजचा झाले. रोज तीन करायचं होतं. त्यांची मजाच करू आता. कुठं नाही यायचं काय तू घे का मी करतो. असं कर ना येडा पिढा रे. राहू दे आलं बघ पुन्हा. तुम्ही काय करा चहा प्या मी जातो घरी आता. का हो घरी फोन येतोय मला. चहा घेऊन गेला. चहा नाही घेत मी तुम्ही गेला थोडा घ्या की. कोण या तिकडं बघायला या. घेतला असतं की राव. बस 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 बस. आम्हाला तुम्हाला चहा म्हणलं मी चहा पेत नाही. सहकार्य आहे मला. सहकार्य आहे मला. तुम्हाला घ्यायचं चहा. आम्हाला कशाला दूध नव्हतं का रे. आम्ही पिल परत कोरा केला आता काय रातचं कुठलं दूध आणि बिल आणतात. चला तुम्ही चहा प्या आणि आम्हाला कप द्या म्हणून द्यायचं. खायला कोणी केला रे. हा मस्त झालाय बरं का. सरपंच पहिल्यांदा आवडला बा काय सरपंच पाहिला मला काय माहिती चहा आणि बिन तू करतो. एक नंबर एक नंबर. मटण बिल भारी करतो मी. हा बस करू की पार्टी. बोलायचं काय का पार्टी टाकताना तिथे आमच्यात बोखंडी पार्टी नाही नाही
आम्ही देतो पण तो भाजी करायची भाऊ असं प्रेमात राहा भाऊ मस्त कुठं काय तो चांगला आहे ती बुकणी जरा जुनी होती ना, गोडासा कडू लागतो जरा पिला का काही असलंच काय ना काही सांगत झाला का कप द्या कोरा कुठलं पीठ आम्हाला ह्याच्याकडे जायचंय म्हाताऱ्याकडे जायचंय घेतो आम्ही. हो, जाऊ का आम्ही आता निघतो आम्ही पण जरा करून थांबा. भोकाच तू एक कायला का तुला कळतं का नाही आता चांगला सकाळ सकाळच्या रामपाण्यात गरम गरम चहा दिलाय ही बागा आता जाऊन घरी आंघोळ बिंगोळ कर मस्त पैकी जाळ तर फिरायला लागला ही बागा हा मामा फिरते का नाही जा नाही फिरत हो झाड नाही तू म्हणतो करे ना का डोकं बिना लागलं का नाही व्हायला लागलं मामा काय येड्या बोका झाड फिरत पळते ते कुठे ते बावला नाही भाऊ दिसतेत का जागेवर झाड आहे ते. लागलाय का उचललंय बरं काय करायचं निघायचं का नाही मी आम टाकतो बरं मामा त्यात काय मिसळ होतं चहा चांगला होता चहा काय चांगलं आहे डोकं लय बांधबाण करायला लागले बड्या भाऊ गांजा मिसळ आहे 100% आपण तर गांजा मिसळ पोरांनी काही टाकलं तर नसेल त्यात लय हाणले का आपण मामा हो मामा 2 चिकन पोरा काय काय झालं उठ काय झालं जातो रे कुठे जाता झोप येतात नाही बाबा अरे उठ काय झालं मामे अरे उठ चलली काय होतंय? काय म्हणजे आमच्या बोकांडे बसला काय मामा तू मामे उठ ए मामे मामे चिंगऱ्या आमचं नाच करायला मामा काय अरे उठ ए चल घे चल अरे तुम्ही काय जातो मामे मामा उठ मामे इकडे मला उठ हे चिंगऱ्या काय गे मामा बाई तू मामा काय झाले मामा तू बाऊची आणले तू कसं काय घरी निघाला इथंच काढले घरी जाऊ आता. चल भाऊ चल घरी अरे चल आपल्याला ही झाडांना सकाळच्या पोरांना मामा उठ सिंगरे. मामे तू कुठे मामा मला सोड मामा सोड उठ. मामा घर करते काय उद्योग केला बाबा मी ह्यांच्या मागे येऊन. उठ सचिन भाऊ, उठ अरे मला घरी नाही ना मग घरी नेतोय. घरी नाही बरं मला आधी उठ सिंगरे उठ. उठ सिंगरे उठ ना सिंगरे. आता घालू का मग उठ ना सिंगरे उठ ना. चल मला जाऊ दिला मामे मामे अरे मला लवकर लागले मला मामे उठ ना सिंगरे उठ. मामे इकडे माझा आई मामे काय झालं तुझं? पोरांनी ना काहीतरी डाव केलाय बघा अरे सरपंचच्या नाही पेलं का गेलं सरपंच सांग सरपंच कुठे चात काहीतरी टाकले सिंगरी आपल्या काय त्यांना उद्या सोडायचं नाही काय उठ सिंगरे उठ. तुला सांगतो त्यांना सोडायचं मारला नरसाळ ती जेवढ्या मी काय म्हणतो त्यांना सुट्टी देत चंद्र आपल्याकडे चंद्र नाही लाईट आहे ती भडकाव चल नाही उठ
कुठे जायचं आता होत ना घरी चला घरी चला चला घरी चला अरे चला घरी चला माम्या मला उचल 100 कोणाची माम्या उठतो मलेशियावर चला घरी चला माम्या मी सोडत नसतो काय तुला घरी जायचं का माम्या माझ्या तू चाका चाललाय तू ही प्यान ना चहा पित नाही मी चहा पित नाही हा, साखर वाढ. तुला उद्या आहे ना बिगर साखराचा भावना काढून घेतो भावना चला घरी चला सोडायचं तर सोड मला आधी सोड मला आधी चला मग घरी तुझ्या 100 तरी नेला का भाड्याने 100 म्हटलं तर काय म्हणा तुझ्या वाशी तिथे कंटाळा आला असेल ना चल दमाने आणि पाय ही कर ठेच लागेल तुला झोप आम्ही पाणी आणतो उठ घे पाणी गोळ्या पिळ्या दिल्या का सगळ्या हा मग पी पाणी पाणी पी झोप मग कर आराम नाही स्वयंपाक नको झोप तू आता उगा तू टेन्शन घेऊ नको 2-4 दिवस आणू कुठं नाही करू नये आम्ही करतो पूर्ण आम्ही झोप कसं पाय गोळ्या पिळ्या दुपारने सगळं मग हे करू आज गोळ्या आहेत सगळ्या डॉक्टर सांगितलं मग ते आपण दुपारने हे करू त्यानं नाश्ता बिष्टा करायचा का अगं दिवड्याने 5,000 दिलं टापसळ्याने 20,000 दिलं शकल्याने 5,000 दिलं बबरू अण्णाने 4-5,000 दिलं आणि तू पैशाची काय काळजी करू नको तू आराम कर चालतंय मग मी काय करतो तर बाहेर नेतो पोरांकडून जाऊन मग काय लागलं तर येतो माघार थोड्या वेळाने चालतंय आराम कर काय काम करू नको हा चालतंय येतो मग मी आणलं का आणलंय आताच येऊ का बघू हा ये बघून चालव का हा ये गेलता का आजी करते मी नाही गेली जायचंय का आणली का आणली बाया म्हणतात मग आपण जाऊ चला जाऊ बघून जाऊ बघून येऊ मग काय तर लहानपणापासून लई त्या पोराचं केलंय ती म्हातारीने मग त्या म्हातारीने आता डोळ्या देखत त्या पोराचं लगीन केलं पाहिजे का नाही म्हणजे ती मराय मोकळी मग काय नंदिनी शिया घेऊन या रे मला करमाळा जायचं थोडं काम आहे जरा आली का चहा हवाय का हा चिया घेऊन या नाश्ता केला आपण काय नाश्ता कर करते की चहा करते पोहे करते छान छान जेवण बनवते तुमच्यासाठी आणि तुम्ही त्या दुसऱ्या साड्या कशा साड्या तुम्ही कुणाला साडी दिली ते सांगा पहिले मला तुला दिल्या साड्या तुम्ही कुणाला तरी साडी दिली मला कळले गावातून कशा साड्या काय बोलत तू म्हणजे तुला असं म्हणायचं की मी गावातल्या एखाद्या बाईला साडी दिल्या म्हणून तुला काय अक्कल बिकल आहे का थोडीफार द्यायचं होतं तर मग गावाला कुणाला तरी गरीबाला द्यायचं बिचारा त्या आम्हाला पैसे मागत त्याला द्यायचं त्या आम्हाला सांगितलं काय तुला आम्हाला कशाला सांगतोय त्याला काही कामं नाही का? आम्हाला कोणी सांगितलं तुला आहे का माहिती तुम्ही काय सांगितलं ते महत्वाचं नाहीये तुम्ही दिली की नाही कोणाला साडी ते आणि मला कसल्या सांगा. साड्या कुणाला दिल्या शिवितात लोकांच्या शिवित काम करतोय तू काय त्यांची बोलत जुनी तू भांडी करा आणि ह्यांनी दुसऱ्याला साड्या देत बसावं तरी कुणाला साड्या दिल्या पण तुला राहत बोलल्यामुळे खालतो इकल्या टाकला त्याचा इथं काय संबंध आहे मग साड्या कुणाच्या आणल्या कुणी सांगितलं तुला एवढं सांग कुणी पण सांगे ना खरं कुणी का सांगितलं मला खोटं सांगितलं दगड काढून जाऊ आताच मी तात्याला फोन करत असते तुम्ही खरं का खोटं मला तात्यात नको सांगा मला काय हुशार सांगा. एवढं हे दादा तुझ्या करायचं घरी तिकडं इथं काय लोक सर मी काय करतो रोज तुला दिसत नाही का अहो बिचारा आम्हाला किती गरीब मुलगा आहे त्याने एवढं हे केलं तर त्याचं नाव तरी अरे त्याच्याकडे गेलो मी काल तो माझ्यावर बोलत तुला आहे का माहिती काय बाहेर बिचारा गरीब मुलगा त्याला मदत सोडून फिरतात ते त्याच्या माझ्याचा बिल भरतो पण त्याला तू साडे दहा कुठं काढला व्यवहार मध्ये तरी म्हणजे शेकोटीला एवढं रात्री 2-2 वाजेपर्यंत कुठं अगं फिरतात त्या आम्हाला काल भांडणं झाली ती मिटवासाठी गेलो रात्री मी काय सांगू शकता मला कळले आणि मला खरं का खोटं ते सांगा नाहीतर मी तात्यांना फोन करेन आणि मी उद्याच्या उद्या निघून कसल्या साड्या सांग की तू पंचमीचा सण आले मी निघून जात असते बघा तुम्हाला सांगते तुला जायचं असलं जा मला आता सांगलो काय पण साड्या सांगायचे मला कोण अहो, असले धंदे करायचे कशाला मी अगं मग काय केलं सांग ना तुम्ही कुणाला तरी साड्या दिलीत मला माहित नाही कुणाला दिली कुणाला साड्या दिल्या साड्या आणल्या नाही माझं देऊ कुणाला
काय माहित नाही. जा दाजी तुला चल डोक्याला चाय करू ह्या आमच्याकडे तिकडे बघावं लागलं महाराष्ट्र आमकडे आणली का जिजीला आणली मग अशीच होय हो आणली मग जातो आम्ही आणि काय आता जाऊ आपण आता हा, या बघून आता काय करा तेवढं मटेरियल 2 दामट्या करून द्या मग अशीच आणले म्हणत होती की मी करते भाकरी म्हणलं घरीतल्या बाया कोणतरी येते ना देते ना करून जातो आम्ही करू लागतो भाकरी काय चालते चालते जाऊ मग मी जातो जरा पोरांना हुडकाय जायचं बर जाऊ ही घरची काय आईबाप पैसे देत नाहीत काय नाही तर असले आईबाप नसलेले परवडतात शाळेसाठी पैसे देत नाहीत कशासाठी देत नाहीत हे काय म्हणतो रे हा काय म्हणला आहे बाप बरं मी जातो का दुकानात रे? जायचंय मला येतो परत जायचंय मला बरं. काय म्हणतो आहे बाबा हे ही आईबाप काय पैसे देत नाहीत काय नाही तर शिक्षण माझा अर्ध राहिलं आणि त्याला पैसे द्याय नाही तर मग काय करायचं आम्ही अरे तुला लाज वाटते का त्या आईबापान तुला सांभाळलेला का जन्म दिलाय त्या आईबापाला त्या आईबापाला तू असं म्हणतो येतो तू आम्हाला विचार आम्हाला आईबाप नाहीत लहानपणी माझा आईबाप मेलं तर जिजी सांभाळती मला आईबापाची किंमत किती प्रत्येक गोष्टीसाठी मला तरसावं लागलं आणि तू नशीबवान आहे की तुला आईबाप आहेत त्यामुळे लक्ष घे तुला लागलं तर पैसे मी देतो तुला तू काय कर ती पैसे घे फी भर आणि हे करून टाक तुझं काय असेल ती पण आईबापाला पुन्हा असं म्हणलं ना चुपीन मी 500 रुपये घे आणि तुझं अजून किती लागायचं का नाही अजून नाही. मग एवढं भर आणि पुन्हा आईबापाला काय म्हणलं नाही पाहिजे नाही माझी इतकं वाईट नाही बघ हा मी तेवढं चांगला आहे तेवढं वाईट आहे मग चल जा तू तर मला द्यायचं पोरांकडे आलो बुवा सर तू का पाय सर तू मग मी नसतो उतरत जा मला बसू थोडं वेळ मला बस बस तिकडे माग बस तिकडे कसं दिल कसलं रे बस नका खाली तिकडे आहे का तुला काय त्याला मोकार टाकते लोकांचं मोडत का गाडी लोकांची मोडची स्टिअरिंग तोडतं काय का तुझ्या बापाचं आहे का माझ्या बापाचं आहे का सर की मला बसू दे ना थोडं वेळ कसलं रे हप्ता मी लागतो गप तू त्या खाली अरे सांग गेला का तुम्ही तरी ह्याला काय सांगू अरे मला बसू दे तुझं त्या खाली उतर 5 मिनिटं बसू दे नका मी नसतो अजिबात उतर का सर मग तर तुला मी तुला मग खाली जा मग मी बी पाय खाली लाग ए कसले रे असलं त्याला कशाला घेऊन आलाय तुम्ही आम्हाला काय माहिती तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही आणलं मी नसतो नका तू उतर तिकडे जा की पकडला तिकडे गाणी मी माझं म्हणून लावणार आहे लाव गाडी काय गाणी लावणार तमाशाला मला काय टिरिंग रात्री काय गाण केलं और काय नाही सचिन भाऊ तुला ओळखतोय का काय गांजा टाकला तुम्ही कशात पाहिलं जाल तुला का मी ओळखतो म्हणजे पोरांकडे जातो का मी चला तिकडं का अरे सचिन भाऊ शिकडे ओळखतात आपल्याला अयो चला काय झालं त्यावर मी नसतो रातचं कळलं काय रात्र कळलं का रात्र कुठं नाव केलं चला नाही मार खायला पाहिजे काय करताय पुन्हा मार खायला काय होईल बाबा कधी वाटते या तुम्ही जाऊन तर मी बसतो थोडं तुला काय बसायला मिळून नव्हतोय का बा चल उतर खाली चल बाबा तू खूप सामान लागतोय गाणं देतो तुम्ही नको टाकू म्हणलं तर टाकले तर आता कुठं बरं काय बोलताय चाललंय जरा आरावीरला पाहिलं चला बघा अरे इथं आम्हाला कुठे टाकायची वेळ आली तुझं कुठे पाणी पाणी झालंय मामा गावात एकच 2 लावित होते आता घरी टेंबा फिरला बार कुणी आता बायकोला सांगितलं साड्या आणल्या कुणाला दिल्या एअरपोर्ट असतील पोरं ते तिची अडपण असली तर मग बघावं लागेल त्यांच्याकडे त्याला बघायचं जरा एकदा तुम्हाला माहिती आहे का नाही कोण आहे नेमकं काय तर माहित नाही मला कुणी जख मारली काय ना का एअरपोर्टला असतील ते आंबरण ते असले तर मग बघावं लागेल त्यांच्याकडे बघायला आता. म्हणता आता लईच बऱ्या झाल्या आता गावात चलत होते आडवे आता घरी शिरायला लागले तर बरोबर तुम्ही मामा ते शेंगरे आणि सच्या कुठे आल्यात अजून रात्रीच्या पेल्यामुळे त्यांना येड्या करत होते काय चियात तर मी सळा त्यांनी काय त्यांना घरी सोडलं होतं मी रात्री म्हणजे काय करत होते नेमकी काय येड्या करत होते
नशा पेशा आली काय कशा टाकलं होती त्यांनी काय त्या माधुरच्या त्यांनी काय टाकलं होतं बघ. तर त्याला हल्ल्यामुळे तसं केलं त्यांनी. हा तसंच केलं त्यांनी. आयला 100% तसंच झालं असणार आहे. हा तसंच झालं. काय वहिनी काय करताय? काय नाही ग, बसली होती पुस्तक वाचत. तू कशी काय? चला की त्या वस्तीवर लय मोठा झोका कुठल्या बांधलाय. वस्तीवर? त्या वस्तीवर लय भारी झोका बांधलाय. नको बाई, आज काय माझा मूड पण नाही आणि मला लय भीती वाटते बघ झोका बिका खेळायची. चला की आहो का असली असती तर आली असती का नाही? आली असती ग, पण काम किती पडले आणि कुठं झोका खेळते आता? कामाचं काय रोजचं असतं काम. नाही, चला नाही, नको मला. चला नको ग पूजा. काय झालंय तुम्हाला? काय आहे नाही तुम्ही? अगं आज माझा मूडच नाही. अहो मोडी घेऊन तिथे गेलो. चला की झोका खेळू. नको 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 तू जा. चला वहिनी काय अगं नको नको पूजा नको. चला चला. पूजा काय ऐकायची नाही. तू काय शकले काय करते? काय करतो शकले? आता शिकायला तो येडपटांनी. सचिन भाऊचा कुठं रात्री सचिन भाऊ हुडकतोय आपल्याला. काय काय झालं? ती काल चहा मध्ये ती गांजाची टाकलेला. हा मग येईल का इकडे तिकडे? हे इकडे नाही येत. चप्पलात गेलं, पॅन्ट घातलं. हे आलंय सकाळ सकाळ मग आम्ही तिथं बसतो होतो ट्रॅक्टरवरून म्हणतोय सचिन भाऊ शिंगरा होडा पळा पळा. इकडे नाही कोणी येत. ही ढकल आम्हाला चल कपशा ते पॅन्ट बरं थांब बस की बस बस बरं का? सामान फिरव. तुला दामाने फिरव म्हणलं होतं की कुठल बिठल जुनी माणसं तास तास खेळायची. त्याला बसू द्या. तू बस. मला एकदम भरले आता. अरे इकडे चक्कर येतील का त्याच्यावर? आला मला बसू दे की बस चल बस. अरे बसवल्या ती दाव तर तुटल ना. अरे बसूला बस 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 पडलं तर मानकेतनं मोडशील. बस खरोखर का डाव तुटला. जाऊ तर फाटली माझी चला आपला नवीन होते का अरे काय आहे तो काय बसू तू बस. कसला भारी झोका आहे. छान आहे की नाही? क्रांती वहिनी बाई माझं तर पोटच भरलं. आता आपण दिवसभर इथंच झोका खेळू. हो तिथे सरपंच बंबाची माझ्या गावाने. क्रांती वहिनी आम्ही तुमच्याकडे आलोय आज झोका खेळायला. खेळा मला घरात काम आहे. हो काय पूजा मला भीती वाटते बाबा. पडशील बिडशील बघ. अहो काय भेटाय बसा इथं. नाही 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 अहो बसा. अगं नको बाई पडेल भिडेल. बसा बसा. पकडा ना थोडं. पूजा हळूच हा. पूजा मला भीती वाटते. पूजा हळू. अहो भिवू नका वहिनी. अगं मला भीती वाटते. हळू पाडशील मला. पूजा हळू. तुटायचं नाही तर वरून झोका. कशावर तुटतोय झोका? बघा पूजा तुझ्या भरोशावर बसली बघ मी. आता नाही ना भीती वाटत तुम्हाला? नाही वाटत. अरे तुम्हाला सचिन भाऊ हुडकतात, तुम्ही कुठं हिंडता इकडे? काय झालं? काय नाही केलं त्या सचिन भाऊला आणि त्याला आम्ही रात्री झोपावलं. तुझी लाईट हिजी वादी. 50 रुपयाचं टाक नुसतं नको बोंबलं थोडं इकडून तिकडे.
पारख्या आला तुझीवर किती गाव कोण रात्रीनं सोडलं मी ह्यांना काय करावं का तुमच्या रात्री उतरले का मामे रात्री तो मला घरी सोडलं नाही काय घरी अरे काम आहे तुला घरी नेऊन सोडलं शेंगऱ्याला बी तू शेंगऱ्या कुठे पडलंय गावात अजून तिकडेच आहे का काय माहिती काय लागा चौघात तरा लावला का आपली काय झालं चहाच्या टाकून चिया दिला का तुम्हाला त्यामुळे तुम्ही चहा प्याला नाही अरे चिया प्यायला नाही मला बायकोचा फोनाला बायकोने घरी गेला मला पण तशी केली पण त्यांनी तिथं पण तेव्हा फिरला घरी पण त्यांना आज सुट्टी नाही सरपंच समजा एवढं इलेक्शन होती मग भाऊ काय नाही नाही आज मी 2 खून करत असतो यार थोडं काम करा आम्ही तू मध्ये बोल नका सरपंच तुम्हाला यायचंय का नाही माझ्या काम का ओरड लागू तुम्हाला यायचं जरा मी नसतो ऐकत इलेक्शन आले काय राडा करतो मोकार? त्रास झालाय रात्री ऐकून घे तू त्यांचं कसं आपल्याला आपण एक करा तर मिठासाठी बोललो होतं त्यांनी केला नाही राडा आपण नंतर बघू इलेक्शन होती त्यांच्याकडे काय ती मी ऐक तुम्हाला यायचंय का नाही मी जाणार त्यांना कुठं असेल तिथं हुडकून तुला सांगितलं मारणार नव्हतं का आज 2 तरी त्या चौघातली 2 मारत असतो मी त्यांचं बस आज गेला कोणाला सुट्टी नाही तुला मग तुम्ही यायचं असलं या नाहीतर मी चाललो तुला एवढं तर 8 दिवस थांब इलेक्शन होती मग नाही मी पुन्हा कोण पण येऊ द्या मी ऐकत नसतो तुम्ही येणार आहे का माझ्या बरं तुला सांगितलं करता का तुम्हाला यावं लागेल मी तर मी तू तुमच्या बरं त्यांचं थोडं येणार का नाही आपण करू त्यांचा कार्यक्रम थांब जरा. जाऊन द्या आता तू येणार आहे का सरपंच सरपंच येणार आहे का नाही सांगा जम का करू आपण सगळं चल चल रे राम 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 हो तुम्हाला बोलले राम कोळपाचं काम आहे ना त्याला जायचं लवकर चल. राम 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 अय टपसळ्या बोला काय करतो काय नाही बाबा पोरं देते निवडून शकले नाही लावा मला माहित नाही कुठे होय अरे कधी येतात काय म्हणते अय पशु अरे काय झालं अरे गाडीहून पडलो काय झालं ये बस इथं बस अरे गाडीहून पडलो रे म्हणलं गाडीचा दमाने हाणायची असते का अरे लय दमान होतो का लागलो काय काय कसलं लागलेला का काय पण अवघड काय झालं. झालं काय नेमकं जरा बाहेर चाललो होतो रे त्या गायला येऊन तडाकला आडवं झालं काय अरे हेल्मेट घालवला का सरकारने एवढं काय झाली आपल्या चुकला का जायचं होतं अर्धा किलोमीटरला का पण काय म्हणलं तुला सांग- काय होत नाही म्हणून गेलो का तसं जण काय तुला सांगतो आला आपल्या का? सरकारने प्रत्येक नियम दिले ते नियम होईल पाळायचे होईल जरा. होईल आपलं तू जर बाहेर गेला तर आई बाप वाट बघत बसतात. होय की हो हो बरोबर आहे. त्यामुळं कधी बी काय कर काय होय की ही असल्या गोष्टी आपण पाळायच्याच आपण हे हो, जाताना हो, हेल्मेट घालायचं लायसन्स म्हणजे या ज्या शासनाचे जे नियम आहेत ना ते पाळायचं हो हो बरोबर आहे कारण बरोबर आहे. शासन जे नियम करतं ना ते आपल्यासाठीच करतं होय की सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे माणसाचं जीवन परत नसतं का होय की त्यामुळे दमाने हे झालं पाहिजे काय लागल्यावर हे असं मग चुकलं काय ना बाबा, घरी आई वडील करायला बघतात पाहिजे. हे काय नाही मावशी ती लागलं ह्याला गाडीवर लय पडले गाडीहून पडलोय हो गाडीवर पडले मग या तुम्ही चालतंय. काय करायचं माहिती का उद्या जाताना कधी बी तू गेला तर गाडीला हेल्मेट घालायचं होय की आणि हेल्मेट घातलं तर एक लक्षात घे तुझी लेकरं बाळ तुझं आई वडील तुझी वाट बघत असतात होय होय कारण कसं आहे माहिती ह्या गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत काय नाहीतर लय अडचण खरंय की, होईल. खरंय की, हा. हा, खरंय. त्यामुळे कसं आहे माहिती का चुकलं लागा माझ्याकडनं हा चुकलं नाही इथनं पुढे हेल्मेटच घालायचं भाऊ, काय बी होईल. हो ध्यान थोडं व्यवस्थित कर मग काय हो का कसं लागलेला काही काय ही जर हात पाय अवघड आहे अजून जर जास्त झालं तर काय कुठं नाही झालं असतं मग माहिती काय का? सोपं व्हायला का त्यामुळे कसं आहे लय थोडं- चूक झाली माझ्याकडनं काय सांगायचं तसं नको करू आता चालतंय आता काय कर जा आणि आराम कर चालतंय चालतंय विश्रांती घे जरा काळजी घे शरीराच्या चालतंय काय अवघड आहे बाबा, कसं झालंय? त्यामुळं आपण बी कुठं चाललो ना आपण सुद्धा हेल्मेट घालायचं आपण तर घालतो हेल्मेट पण जवळ जर 2 किलोमीटर जायचं असलं हेल्मेट घालायचं अरे बरोबर आहे पण कसं आहे माहिती काय माणसं शांतता पाळत नाही तर वाहनं गडबडीने हाणणं काहीतरी गडबडीत तसं गोंधळ करत बसणं काहीतरी रस्त्याला ही बघ मारता मारता वाचलं का नाही नाच करायचं बरं वाईट झालं असतं किती अवघड झालं काय असतं. काय लागतंय मारायला त्याला आज ते अजून तो एकुलता एक पोर गायला का असलं कुठं झालं किती म्हणजे बाबा मग सांग अरे ना. काय सोपं आहे होय ती हा असलं म्हणजे त्यासाठी आपण कसं आहे माहिती का आपल्या मित्रांना ह्याला सुद्धा आपण सांगू बाबा तुम्ही हेल्मेट घाला हे पण शांतताच पाळत नाहीत माणसं गाडी हाणताना काय करायचं सांग. वेगाने पुरा मारायचा ही तरुण पोरांची असाच खेळ हो. जास्त फास्ट मध्ये त्यांना लय मजा वाटते जर आपण विमान चालवतोय अवघड आहे हे असं विचार पण सोपं नाही पण एकदा जर घटना घडली का अपघात झाल्यावर सुट्टीच नाही परत पण कसं आहे माहिती का ह्या गोष्टीचं कुठेतरी गंभीर घेतलं पाहिजे कांदेरे तर घेत नाहीत लोक नुसतं सगळं सरकार मग सगळं आपल्यासाठी नियम बनवतं पण त्याचे कोण पालन करतं कोणच करत नाही ना सुरुवात आपल्यापासून करायला पाहिजे आपण ती सुद्धा- झालं आपण करू पण आपण सांगू बी लोकांना समजा असं करा तसं करा पण ती ऐकणार आहे काय का
आपल्या जिथपर्यंत सांगायचं तिथपर्यंत सांगायचं. आता ऐक ना, चल ना मग जाऊ दिवड्याकडे. जायचं दिवड्याकडे जाऊ की. अरे नको मला जाऊ, मला काम आहे, मी जातो. चालते मग मी काय करतो, तुझा फोन दे की 1 मिनिट. माझा फोन घरी राहिला म्हातारी. नको आता मी मला फोन दे 1 मिनिट. मला सकल्याला फोन लावायचा. आयला पण आता काय मला सकल्याला फोन लाव. हॅलो, हा सकल्या कुठे आहे? करमाळा कशाला गेलाय? अरे दिवड्या रानात आहे, तिथं रानात जायचं तू दिवड्याकडे. तुला का 5 वाजता का? अरे ह्या तपसड्याला चल म्हणलं तर ही बी आहे ना, ही म्हणते कुठं जायचं, कुणाकडे काय आणायला जायचं म्हणते. चालतंय मग जातो मग मी एकटा. जातो काय असेल ते असेल. हो चालतंय. विदर्भ तुझा. हा चालतंय. चल मी बी जातो आता मग. सरी कुठे गेली घरात काय नाही. जिजे नाही कुठं गेली फिराय काय माहिती. आजारी तरी म्हातारी हिंडती. तुम्हाला थोडं आवरावं लागेल आता. शर्ट बदलावं लागेल मला. कपडे लय झालेत खराब. शर्ट बदलतो होता मी. जिजी आल्यावर नाही तर मला धुवा लागेल पुन्हा. चला आता तेवढ्या रानात वाट बघत बसला असं. नमस्कार सचिन भाऊ. नमस्कार. काय चाललंय? काय नाही. काय नाही, आपलं ते 10-5 रुपये राहिलेलं कधी देत आहे त्यासाठी आलतो. कसलं? ते जेसीबीने काम केलेलं आपल्या रानातलं. अरे तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? हा, इथून पुढे जर पैसे मागायला आला ना, जी हिर तो खांडली त्याच विहिरीत पुरीन बघ. काय चल उठ. नाही तसं नाही. सचिन भाऊ, डोळे कसे लाल झाले तुमचं? निभावलं का? हा, मामा अरे काय झाली नाही काम? चालू काम चालू. अरे गोगल रिबनचं गोगल हिन तीन आता आलो मामा. लयच काळा पडला तुम्ही. होईल गोगल मुळे काळा दिसत आहे ना. काय चाललंय? काय निवांत. गावात काय काय? गावात सरपंच घरी भांडणं चालू. सरपंच घरी भांडणं चालू? साड्यामुळे काय ते कुठं झाल्यावर. साड्यामुळं? म्हणजे नेमकं काय सरपंचाने साड्या दिल्या काय मला नाही माहिती. आणि सरपंचाच्या घरी सांगितलं कोणी साड्याचं? काय माहिती ना, कुठे सांगितलं काय माहिती. तो सरपंच घरी भांडणं लागली. सरपंच घरी भांडणं आला का? लयच कुठाना मग वाढलाय. कुठं नाही वाढलं. आयले भांडणं कोणी लावले असते बरं? काय माहिती. आयला भांडणं लावणार चांगलं होणार नाही बरं का? पोराचं काय मॅटर वाढलं. पोराचं काय झालं? गांधी काय टाकलं पोराचं. पोराचं जाऊ दे, पण लागा सरपंच घरात भांडणं लागली म्हणजे लागा ही गावात किती लागा मोठी गोष्ट आहे लागा. आणि भांडणं कोणी लावली? कोणतं नाश्ता माणसं असून भांडणं लावणार. आता लय हाना पाहिजे बरं. ते भांडणं लावणार महाराज त्याला उतरेगत मारायला पाहिजे. लय लागा त्या तोंडात किड पडून मरण रे. ते भांडणं लावणार असं दुसऱ्याच्या घरात भांडणं लावणार काय? बरोबर. लय भांडण जाऊ दे त्याच्या असं चकवणं करतोय. गाडी आमची जुनी बाबा. चिपळूण कसं काय वहिनी साहेब? अहो पाऊस नाही म्हणलं, शेंगा काढायला आल्यात, बायका लावल्यात आणि काढून घेते. आणि मी टाइमपास करत होते आपली फोटो काढत. होय वहिनी साहेब, साड्या घेतलेला काय निकाल लागला का नाही? साड्यांचा निकाल आता त्या दिवशी मी ह्यांना विचारलं होता, तर मला अजिबात नाही म्हणले. मी कुणाला साड्या दिल्या नाहीत, आणल्या नाहीत. तुला कुणी सांगितलं? अहो साड्यांचं तर सोडा. त्या दिवशी सोन्या दुकानात होते म्हण, तुम्हाला आणला काय एखादा दागिना? काय घरात काय आणलं नाही तसं नाही, पण तुम्ही खरं सांगताय ना? नाही तर तुमचं ऐकून मी घरात भांडणं करायची आणि तुम्हीच खोटं बोलत असायचं. अहो मी स्वतः डोळ्याने बघितलंय म्हणा. अहो असं होते दोघं जण उभा, असं मी मागं अहो होतो. मी सचिन भाऊला शिंगरायला पण विचारलं, ते म्हणले आम्हाला पण काय माहिती नाही. त्यांचा चेला त्यांचंच गुणगान गायणार ते सरपंच. दोघं जण माहित नाही कशी. मी उगा तुमच्यासाठी मी सांगतोय ना, मी कशाला असं सांग कुठं नाही. तुम्ही काय त्यांना बोलू नका, नाही तर आमचं पाठी निघाल चालतं. मी कशाला तुमचं नाव सांगते, पण तुम्ही खरं सांगा.
सांगा, नाही तर तुमचं ऐकून मी करायची घरात भांडणं. खरंच सांग, नक्की खोटं सांगा सांग, बरं. खोटं सांगणारच नाही. बघा तुमच्या आईचं काय म्हणणार बघा त्यांना. म्हणजे सारखं. त्यांच्याकडे आल्यावर. शकले येतात का नाही, किती उशीर लागेल? ते गेले करमळ्याला. कारण सांगितलं का पण तू आपण इथं आहे म्हणून. अरे ती गेले करमळ्याला बांगड्या आणायला आणि टप्प्या कुठे गेले काय माहिती ती आसपास. टापसायचं काय त्याला तर सारं गाव पुरायचं नाही खायला थोडं. आणि गेम लय भारी रे. गेम एकच नंबर आहे. अहो सचिन मग त्याला काय तू आता कान पडेल ना त्यातलं खाली बिकते व्हायला की. पण मार अचानक भ्या वाटतं. येडा फिडाय का असं बीपी वाढून छाताडत फुटलंय. फुटून जाईन छाताड. गेम खेळ जा ना गेम खेळ. भुका लागले तर काय खायला ना सकाळपासून गावात असं ना माझी म्हातारी आजारी तरी मी कसं तरी करून खातो. तू आता आय बाप येतला दोन्ही. तर गावात खायची वेळ आली आता. खा मग गावात जायची पंचायत झाली. हे पळते जरा चालू. खरं सचिन भाऊन ती शिंगऱ्या बिंगऱ्या आली तर लागा आपला तागडच काढून ठेवते. मला येड्यात काढतो मग धरणं. खरंच आलं आता सचिन भाऊ सिंग. मामाईला का मामाईचा सुगार जाय पाय. अरे खरंच लागा ते सचिन भाऊ मामा आले तर उठला का. अरे उठला. अरे खरंच आलेला का सचिन भाऊ मामा आले. बरं गाड्या मरत येड बघू येड्यात काढतोय मग धरणं मूर्ख कुठलं का. ह्याला लगवी लागले असेल मुताय जाईन. दुसरं काय करायचं. अरे तुला म्हणत होतो मी सचिन भाऊ आल्यात सचिन भाऊ आल्यात. अरे मी काठी घ्यायला काठी आणाय गेलतो. गेले होय काठी आणूस तर कडून मारलं रे. असे म्हणले असते की घरी घेऊन चल म्हातारी हाणलं काय काठी आणूस तुला का तुला मग तुला का आलं सचिन भाऊ तिला का तवरला का तू ऐकत बी नाही तुला सगळ्या गोष्टी जास्तच वाटतील. लागलाय तुला लय लागलाय ना.
काय गडबड आहे? अरे चालतोय चल किती येतो का अगं अमरला दुरला हाणले म्हणे अमरला तेवढ्या हाणलंय होय कवा कुठाना झाला एवढा मला नक्की माहित नाही पण ती काय मला कळलंय मग पण कुणी हाणलंय सचिन भाऊनी मामाने हाणले अमरला हाणलंय होय त्या सचिन भाऊनी हा चल बरं काय पडलं अमर अगं काय झालं गाडी घसरली ग काय ही चिखलाचं पावसा पाण्यात दिवस आहे त्यामुळे असं होतंय वर 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 अयो हाणलं कुणी नाही हा नाही काय अगं काय मला काय हा नाही काय एवढं मी तरी बारीक कुणी किंवा येतो अयो वर 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 इकडे इकडे कला 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 का गड्यामध्ये गडीला का तुला का म्हातारीकडनं सेवा करून घेतोय म्हातारीचा हात पाय चेपा सोडून म्हातारीला मालिश करायला लावतोय. अरे जरा पाठ दुखत होती गाडीने पडलो नाही होय गाडीवरून पडला कोणाचा मार खाल्ला अरे गाडीनं पडलो तू नव्हतं गाडीनं म्हातारी खिसूदा पडला तिचे गाडी होती त्या दिवशी हा हा ती खादानीत पडलेलो हा कशा भडवडा करत हिंडत असतं कुठे बी बोंबलत हिंडतय पडतय खादानी कुठे बी खाड्यानी गप तुला शाना माहिती पण मी मग तू गाडी येत ना तर चालवायचीच कशाला तू कशाला माग मग शेणा तो ड्रायव्हर व्हायचं माझ्या पुढे हाणायचं मला हाणायला लावून बसलाय मागं लय ऐकत जायचं होतं ना शाळा सुटली होती नाईट हाणायची होती कसली शाळा जरा शांत राहा ना ते मला सोडून दे की जरा जिथे भांडी असेल काय ती आमच्यावरच करते चक्र मात्र काय खायला बिल असतं तर आणखी थोडं गेले सासू बसते करू सारे गावात झाले कळून पण जिजील काय कळून द्यायचं कळून जिजीला नाव भांडायचं सचिच्या माम्याच्या घरी जरा भांडू ती म्हातारी म्हातारी तू तिला ऐका येत नाही म्हणून बरं आपलं कमी ऐका येत वेळ आलो आपण कुठं लागलं साऱ्या गावात झालं कडे आता अरे लाखा मी ह्याला बोलून आणलंय तुझ्यामुळे तर तुझ्यामुळे झालं पण हरामखोर तू काल तिथं निघून गेला ना तर तो आमच्या बरात कुठं घडत नाही तुला चल म्हणत नाही मला तर वाटतंय ह्यानीच टॅम्बा फिरवलाय आपण राहण्यात गेलो कळलंच कसं त्यांना मी ह्याला काढी लावली असतं मी काढी लावली होय नाही ते आपला माणूस मला वाटतं ह्यानीच काढी लावली लागा तुमचा विषय कळूस तर आम्ही पळत आलोय होय मजा बघायला ह्याला मी काल राहणार चल म्हणलं देवड्याकडे आपण जाऊ तर ही निघून काय लागलं तुमच्यावर तुम्ही लागा आम्हाला हे करता येईल हाणावला काही तिकडे दे बरं अरे दोघं पळून गेला असं ना हाताने बाबऱ्या त्यांनी मागणी घातली मला असं पूर्ण असं फिरून दगडा पडला असता कसा असा फिरून आपडला असता मी माहिती का ती तू कधी हाताला का मी असल्यावर नसल्यावरच करते ऐका ना तुम्हाला सांगू काय झालं मी मोबाईल ही गेला लगविला मी मोबाईल चेक करतो त्यांनी घातली लाभ मागणी त्यांनी वार केला पुन्हा आलं हे मला धरून चालून माझ्या हाताला लागलं होतं तर पुन्हा काय ह्याला लाभ घातली ह्याला फरफटत नाही मागणी घातली रे असं पूर्ण आला असता फिरून आपडला असता लागलं हो काय पण तू काल आला तुला गल्लेच नसतं असताना आता आम्ही दोघे जण बघतो काय करायची काय करायचं आता काय करायला म्हणजे केस करणार केस करायची जेवढा चांगला आहे केस नको केस नको आपण बिलय काय कुठाने केला तर आधी केस नको आपण त्यांच्या वाटे गेल्यामुळे त्यांनी आपल्याला हाणलंय पण हा पण शेवट आपणच करणार आहे पण केस नको इज्जतीचा पंचनामा आहे मोका चांगला सापडलाय हा नाही नाही हो काय त्यांचा कार्यक्रम होणार आहे ए बाबा तू थांब कार्यक्रम करणार आहे त्यांचा पण दमानी करणार काय करायचं आपण त्यांचं लय झालं आता माझी परीक्षा जवळ आली या नाही ती डोक्याला माझ्या ताप नको म्हातारी आजारी या कशाला तुम्ही नाही कुठं करता सारखं समजपणाने जास्त बघ ह्याच्यामुळेच लागा ती मार खायची वेळ आम्ही आहे की पुढे होऊन गेला तुम्ही नका आम्हाला ज्ञान शिकू पाहिजे तुम्ही काय सांगता आम्हाला म्हातारे च्या कॅन्सल कर तुम्ही चला आम्ही च्या प्यायला चला तुम्ही तुमच्यासाठी आम्ही एवढं करतो तुम्ही आम्हाला बसाय नाही आज आपण एक जणा तरी काटा काढायला कुणाचा काढायला आता सचिन भाऊ तर काय सापडाय नाही कुठतरी गेला असं सापडून आपल्याला आज मान आहे माझी गाठ पडली मान आहे दिसला होता का तुला दिसला होता राहणार गेला राहणार
रानात गेला काय म्हणजे रानात काम करत असेल ते कबूलच पण रानात गव्हांना त्याला ताणून मारायला कुठं बी असू दे त्यांनी. कुणाला कळत अरे कोणाला कळतंय नाही काय अरे मी आहे की आणि रानात कोण आहे बघाय आपल्याला काहीतरी आयडिया काढायला तुझा आयडिया नाही आज एक तरी मारायचं काय बी होती किती बी कुठं ना होती काय होती काहीतरी करावं लागेल लय राग आला मला सुद्धा बरं करावं तू काही इलाज नाही मग माम्याला खाना जागा हाणायचं काम तर करायचं तुझ्या डोक्यात बघ मग डोक्याने काम करायचं आपल्याला हा पण ही गोष्ट कळली नाही मला काय अजिबात कळणार नाही कोणाला माझ्यापाशी आयडिया दम नाही तुला वाटतंय का माझा अरे माझा असं रागात नुसतं सळसळ करतोय अरे पण ही तर काही कोण उपयोग चल चल मामे हिथं असं ना बोल हा सोडायला ना बरं का लय मारायचा त्याला हो काय ठीक आहे करायची बघ 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 चांगले बघ बघ की काय एकदम सोपा आयडिया तुला सांगतो बघते काय 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 नाही मामे तिकून आला बघ ते का आला जे वाटतं दिसते कोणतरी आलेलं बर माम्याला ह्याच्यात ओवायचा असा बर नुसतं तू दाबून धर मुडकं द्यायचं ओवून असं काय हा असं धरला की करायचं चालू हॅलो कोण आहे हा राजेश बोलतोय काय ग ताई नाही की आता ताई बाहेर गेली काय काम आहे का बोल की हा बोल दाईच बोलतोय बोल बोल ना अगं बोल बोल अगं लग लावतो नको बोल बोल दाईच बोलतोय हा बोल बोल हा येणार आहे वय कधी येणार आहे हा ये सुट्टी का तुला आता बरं 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 ये हा अजून बरं बरं ताईला साडे सांगतो हा ठीक आहे कोण आहे कोण आहे कोण आहे कोण दिसत नाही कोणच नाही कसं काय येतं भूते वाटतं भूते वाटत भूते वाटत भूते वाटत आज दुखतंय मारत खाल्लाय पण केलं का तिथं दुखतंय तू पुन्हा मागे तू बी नाटक करायला नाजूक असल्यावर तुला काहीतरी भुका लागले तिथे तिचे काहीतरी खायला आण ग खाण्याशिवाय दुसरं काही कामच नसतं वारी माल करता लागा खायला खायचं जे तुला थोडं चालतं का एक हाताने खा एका हाताने दोन हाताने नको मारायला लागले करू ती केस होय गॅस आणला गॅस भरलेला आहे का संपला कळ जाऊ चुलीवर करतो याला गॅस आणून दिला तर सारखं उठलं चुलीवर करतो गॅस दिला आणून सिलेंडर आहे का सिलेंडर असं मोकळं सिलेंडर बिलेंडर द्यायचं का नाही भरून भरलाय कानवलं हा नको उपास माता हो काय एवढं पाय मोडून घातला होता आणि काय केलं का ना करू लागलो उरक म्हणजे येतो स्वयंपाकात उरकतो जिची काय आम्हाला असतं लाडू खाऊ घालतीकडे आमच्याच काय आम्हाला लाडू खाऊ खायला घालायचं काय माहिती खायचं की उरकतो दिदी हाला सांग एअरपॉट नाही खाऊन दे माझा अर्धा लाडू खाऊन दे दिदी हा एवढं दे काय तो परत बरं आणून खाऊ तुझा लाडू म्हणून म्हणजे केलं नाही
तिचे पाणी आण का उठून घे पण पाण्यात आणून तिथे पेट नाही मी तुझ्या घरी आळ म्हणून पितोय तोंडाने मागलं खायला भेटायला माम्या तर आपण गेम केली माम्या तर आपण मरुस तर हाणलाय आता मात्र चांगलं झालं बरं का चांगलं झालं म्हणजे ही करायचंच होतं आपल्याला कोण सांगायचं नाही कोणाला कोणाला सांगणार ना त्याला वाटतंय भूतानीच हाणलंय आपल्याला हाणलंय तर आपण बघा. पण लय मारलाय त्याला त्याला. लय हाणाय पाहिजे. अरे लय मारलाय पोटात काय म्हणजे दाखवणार एवढा हाणा आपला अरे मी लय मुख्य माझं बोट अजून दुखते त्याच्या पोटात बुके घातले आठाडा सुद्धा सुटला असेल माम्याचं मला तर काय गडबड त्याने कळलं कधीच कोणाच्या एवढा मारला खाल्ला नसेल नाही तेवढं बरं आमरचा करता निघलाय की नाही आम्हाला करता निघाय जरा नाही सचिन अरे आमरला का आपल्याला मित्र बी आहे. तुला खरं सांगू का आम- मला आमर सचिन मला- बॉल पण हाणता का नाही बरं का सचिन सचिन बाबा. बॉलला तरी एकदा तरी हाणली सोमी राहत नाही बघ मी. अरे हा हाणणार म्हणजे मी हाणणार आहे की पट्या हा, मग ती काय असो काय डोकं आमर चालवतं? मला नुसता मित्रच नाही बारक्या भावासारखा आहे. अरे आमरच्या अंगावर हात टाकायचं एवढं सोपं आहे काय गमरांना हायचं वर नाही बरोबर आहे अरे आमरला कोणी असं वर मानून बघू दे की तरी त्याच्या आपण दिवसा त्याला घोडा लावू सचिन भाऊ कुठं जातोय सचिन भाऊ कोणा जेवढ उड्या त्याला मारतोय? पहिलं बघावं लागणार सचिन भाऊ कोणा जेवढ उड्या मारतोय तुला माहित नाही काय कोणाच्या हा? आता सरपंच जेवढ उड्या मारतोय सरपंच नाही लागत. त्याला आपण सरपंचाच्या हिरीत किती- मधीच लई या. अरे सरपंचाला टक्कर द्यायची दम या बबरू अण्णाची अख्खं गाव तुला सांगतो आपल्या मागे आता त्या सचिन भाऊकडे बघू आता मामा तर काढलाय काटा पण त्या सचिन भाऊचे आपण आता कसं नियोजन करायचं काय कसं लावायचं त्याची वाट लावून टाकू आमरसाठी आपल्याला एवढं करावं लागेल ओ मामा काय अहो या कुठं चालला तिकडे रानात गेलतो आणि एवढं काय झालं बरं भूताने काय केलं काय माहिती भूते काय वडे काय माहिती अरे कसं होते अरे भूताने मारलं मला भूताने बस भूताने मारलं मला भूताने भूत कसं मारलं शर्ट फाडलं अयो बरं थांबाई आमसे काय आपसाल्या आमसे हा आमुस आमुस आहे आमसे बुधारला भूताने तुला कुठं हाणलं वड्यात मारलं वड्याच्या कोपऱ्याला वड्यात कशाला गेलता पण लय मोठं रानात गेलतो राव कशाला वड्यात जाता राहू द्या अहो, वड्यात खरं- थांब 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 भीती वाटते हो मला ए, खरंच भूतांचा पटलंय बरं का थांबा तुम्ही जरा शांत हो थोडं का तू कशाला गेलता तिथं लय मोठं भूत आहे भूत आहे का अहो खरं सांगा ना अरे हाय म्हणा भूत नाही, नाही, कशाला गेलता बोलता तिकडे तू त्याला धरून ठेव ए बाबा ह्याच्या मला भीती वाटते मला भूताची भीती वाटते बसा दिवस दिवस त्याच्या- इथं बसा ए, टपसळ्या. इथं बसा त्याचं डोळं बघ की कसं ह्याच्या अंगात तर भूत शिरलं नसेल हे नाही मारलं मला कोणीतरी कुठं कुठं हाणलं बरं वड्यात मारलं मला तुम्हाला आम्ही इकडे बस हा, इथे, इथे, वर बसा, वर बसा. आणि कोणतं शिर सांग नीट सांग आम्हाला काय वड्यात गेलतो बर हा वड्यात गेला हा आणि भूत कुठं आलं वड्यात होतो भूत वड्यात आलं हा. आणि वड्यात काय बोलताय राव मामा वड्यात कुठं भूत असतं होय? माझं भूत आहे हो हा, याला भूत कसं येईन बुवा वड्यात आणि भूत तुला दिसलं का हा नाही भूत आहे, कोणी दिसलं नाही आला का? मग भूताने खाल्लंय गेला का हाणलंय बी आणि ह्याला दिसलंय नाही कोणी आणि मार बी खाल्लाय नक्कीच भूताने हाणलंय हाणलं असेल बरं का त्याचं डोळं बघ की डोळ्यावर वाटतं बरं का. कसं डोळं झाले त्याचं ही वाटलं कसं डुलतंय ही त्याला नक्कीच काय माणसाने हाणलं असेल माणसाला आम्ही मारतोय उलट कोणाला मारला आतापर्यंत हा मारलं ड्युटीला मारलं नाही का आम्ही म्हणजे आम्हाला तेवढ्या तो हाणलं हा डिरिंग बाद झाली का ही केव्हा हाणलं तुम्ही? आता ती केस करा निघाल्यात कुणावर मग तुझ्यावर ए, माझ्या नको केस आला का ते आता तुमच्या मला माझ्या नको केस का? गरीब गरीब माणसावर मी हाताने बरं वाटतं ना नाही, नाही, चुकलं माझं. आता मग तुम्ही हाणलंय आता तुझ्यावर बबरान ना हे हाणलंय म्हणतात ते हाफ मर्डरची केस होणार ह्याच्यावर अहो, तसं करू नका, चुकलं माझं पोलीस स्टेशनला ह्याला टायर मध्ये घालून मारणार पोलीस मला बी मग कोणाला का? आम्हाला बॉम्ब हाणणार तुम्ही काय घालतो त्याला? टायर मध्ये घालून मारणार पोलीस यांना मी सहज गेलो महागाराव त्यांचे कुणाच्या सचिन भाऊचे आपण दुसऱ्याच्या काय बापासाठी तुम्हाला उद्योग असला पुरुषाचा करायला मग टापसाळ्या. दुसऱ्याच्या बापासाठी तुझे मिशे काढायची काय गरज गरज होती? होती तुम्हाला तुझी काय कारण होती पोरं काय तुझी काय होती? तुम्हाला चल म्हणलाय कुणाच्या पोरं मागे तुझ्या बापानं नव्हतं पोरांची नाही नव्हती. नाही पोरं चांगली मग दुसऱ्या बापासाठी तू कशाला मिशा काढले आता घर तुझं जाणार आहे का कोणाचं माझं आणि तुझ्यावर आता केस केल्यावर तुला जामीन सुद्धा मिळणार ना 6 महिने खरं अजिबात नाही टायर मध्ये घालून मध्ये हाणणार. चुकलं राव माझं आता माझी माफी मागून काय आमची बाबा काय? तुम्ही आम्हाला माफ मागा. आम्हाला काय पोरांचं करायचं? पोरांचं पाय धर चुकलं अमर मानाव ह्या सचिन भाऊचं ऐकून मी लय मोठी चूक झाली ह्याच्या पुढे तुझ्याकडे असं वरमान करून सुद्धा बघणार नाही म्हणतो की त्यांना असं म्हण म्हणतो तर पोरं तर लय वाईट मला वाटत वाटत तुम्हाला काय सुट्टी देत नाही तर. नाही लागा माफ. पण आता बघा तुमची पण तरी बी तुझं नशीब तुझ्या संग हो, मग काय आणि खरं सांग
सचिन भाऊचं ऐकून मी हाणलं म्हणावं बोलतो त्यांना माझं तुमचं काय नाही पाया म्हणतो का म्हणावं एवढी भर माफ करा माझ्या मागे लेकर बाळेत बार केली उपाशी मारताना मी आतमध्ये गेले बोलतो इथनं पुढे अशी वर मान करून सुद्धा बघणार नाही म्हणावं बोलतो चुकलं माझं तुला का होय घरात तिला का तुझी बायकोला का आमच्यात पीठ मागा आली तू ही बाहेर कुठानं करतो का गरीबी आमची आणि गरीबी गरीबीला असली बुद्धी असते राव काय सच्याच्या नाहीत लागतात तुम्ही कुणाच्या अंगावर जाताय त्या आमरला उद्या म्हणे कोरड्या विहिरीत आहे माम्या उडी मार कोरड्या विहिरीत तू मारशील का नाही मग ही तुला डोक्यात आलं नाही कळत नाही आता तुझं आता मी जर मारली पोरांनी केस केली करू नका कोण मारणार नाही तुला जातो मला काय तुमच्या नाटकाला केस करीत असते केस आपण केस लागेल त्या पोरांच्या अंगावर वन म्हटल्या कोण उचलून घ्यावं लागतंय कोण गावातले येणार आहे ह्यांना वाचवायला कोण मला जामीनदार मिळणार नाही मला मान्या तुझं काय आहे ते लवकर बघ आता कोटाना पोलीस स्टेशनला गेलं तर परत मिटणार नाही बरं का सचिन भाऊ काय आहे ती आताच मिटवायचं बघ सचिन भाऊ सांगतो हा आमर हे गावाला बघ मान्याला धरून चुकलं चुकलं तुला कोणी सांगितलं सच्चा कुठे ती सच्चा तू नाही मी नसतो थांबत सचिन भाऊ जाय पण तुला कोण सांगितलं सचिन भाऊ सांगितलं तू एकतर कळायचं काय ना चल केस करायचं केस ह्या हाताने मारला ते हात मोड माझ्या समोर याला बघतो मोड हात याला केस नको मग काय केस नको मग काय कुठल्या चुकलं माझं ह्याच हाताने मारलं होतं ना हात मोड ह्याला नरड दाबलं माझ्या दोघांनी नरड दाबलं तुला माहिती नाही डबरांना भाऊ आहे अमर बारका तू त्याला चुकलं सच्चा कुठे सांग आधी सच्चा कुठे सचिन राणात गेला कोणाच्या रानात गेला ते राणात गेला त्याच्या रानात गेलाय बजावतोय ते बसू द्या अरे कोणी बाळ नाही कोणी बाळ नाही घात केलाय ह्याच्या अंगात रानात आलंय आम्हाला हाणायला आता केस करायला चाललोय आम्ही 6 महिने निवंत चुकलं निवांत बस आता मला कोण नाही मला आयुष्यात कोण नाही मला मारतानी कळलं मारतानी चुकलं मला चुकलं पिठलं भाकर हिंदे खायला असतं बस चुकलं अरे वळू म्हटलं की आम्हाला अंगावर तुला काय म्हणतोय बस गपची बस जा तू आम्ही केस करायचं त्याला असं नाही सोडा चुकलं पाय पडतो नको फोकाने हाणतय वय लिंबाच्या फोकाने हाणतय चुकलं नाही तू केस करणार मोठा भाषा काढा लावा याला मोठा भाषा काढ उठा भाषा काढ उठा भाषा काढ फटके तुला पाडी ना उठा भाषा काढ मुळव्या झाले काय पाडतो बरं होते अजून काय काय झाले झाले कुठं जाऊ का बस बस थांब प्यालाय काय प्यालाय पुन्हा असं ऐकणार का त्या माणसाने नाही त्यांना सोडून दिला मला त्यांना सोडून दिला आजपासून सचिनला सांग हा बोल अमर जेवढा चांगला ना तेवढा वाईट बी आहे बोल लक्षात घे बोल आम्ही मगाशी त्या दिवशी पोरांमुळे गबसलो आम्ही गबसलो नाही खरं बोल काय बोलतो चुकलं बोलतो दम दे तुला सांगतो नाही दम नाही जाऊन दे आमर
जाऊन द्या एवढं एवढं लक्षात घे. आता फक्त मुळ्यात झालंय काय नाही सोड हा परत काय गावाला माहिती ना ही गोष्ट काय? तिथे सांगत नाही निघ चल. नाही तर परत दात बी राहिला तोंडात. तसा त्याला मी सुट्टी नाही सांग त्याला हो बरोबर हा नाही फिरून आपटला ना मग दुसरं नाव ठेवू त्याला कशाला जाऊन दिलं अजून हाणायचं होता मला पप्पाने हाणलंय त्यांनी आपल्याला वळू म्हटल्यात माझी बँगाऊ म्हटल्यात हात काढायचा होता. बघू ना आता आपण केले नाही इथनं पुढे आपल्याला सावध राहावं लागेल. आता आपलं पुढचं टार्गेट सचिन आहे. काय लक्षात घ्या. मी आहे की तुमच्यावर फक्त ह्या हरामखोर आहे ना ह्याला फक्त त्याच्यापर्यंत जाऊन द्यायचं नाही. ह्याला तुम्ही अजून टॉर्चर शाला होय. करा. अरे ह्याने तुझ्याकडे नुसते मानवर करून बघू दे. त्याचा दोन्ही बी हात काढतोय बाजूला. कोंबडीसारखी मान पिरगाळली ह्याची ही काय नाच करते आता त्याला कुत्र्या लक्ष नसतं हाणलंय फिरवून आपटला असता राण्या नाही ऐका आता एक तुम्हाला सांगतो. आता आपण जे पहिलं जे करत होतो ना ह्या गोष्टी आपण थोड्या थोड्या हे करायच्या. आता आपण सावधगिरीने राहायचं कारण त्यांनी गपचूप वार केला ते अजून बी वार करत असते. त्यामुळे तुम्ही कंटिन्यू सगळ्यांनी आपण सगळं आपले जी पोर आहेत ना त्यांना सापाला डाव चालू नसतं कधी. त्यांनी केलंय बघू आपण त्यांना अजून गाठवणार पुढे आपल्याला लय करायचं काय वाघ किती जरी मोठा असला ती बोळी सापडल्यावर त्याला कुत्र सुद्धा महागात पडतं अमर. तसा ही किती ह्यांनी वाघ असू दे म्हणजे आम्ही कुत्री काय आपल्याला चाललंय काय आम्ही मार खाऊन टाकाय. तू बी शांत होऊन तुम्ही शांत होत काय त्याला बाबा आपण पटीत आपण जसं पटीत घेतलं ना तसं पटीत घ्यायचं. आता त्याला सुट्टी नाही त्याला माफीच मागायला लावायची. तर आपण आता केस मध्ये जायचंच केसला आता जाऊन काय होते होऊ दे. तुला काय अडचण आलं तर मला फोन करत जा. तुझ्यासाठी मी जीव द्यायला तयार आणि जीव घ्यायला तयार आहे. जिजीला फक्त कळून घाबरू नका मनाला अजिबात. तुझा लय कालो करून ती जिजी जाण हपक्या चल बाहेर बसू काय बार का भाऊ जिजी जायचे हपक्यात आपले पंचनामा होईल. आपण राहायचं बाजूला आणि ती म्हातार जायची वर वाघासारखं नक्की तिकीट जागा जाऊ शिका. त्याला. आता मांजर सुद्धा तुम्हाला गोल मारते.